नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलदास बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. आता आपण भारतीय जनता पार्टी जी खोपोली शहरामधली बीजेपी आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. अतिशय उत्तम कामगिरी भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे जे निवडणूक प्रमुख होते आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खोपोली भाजपनी ही निवडणूक अतिशय अतिशय म्हणजे अतिशय योग्य, अचूक आणि नियोजनबद्ध पद्धतीने लढली. त्यांचे ते निरीक्षक होते, सगळे ती पनवेलवरून याची जी टीम होती आणि खोपोलीतली टीम यांचं खऱ्या कौतुक केलं पाहिजे. 4 जागांवर खोपोलीमध्ये भारतीय जनता पार्टी भाजप बीजेपीला यश मिळालं आहे. वेगवेगळ्या लोकांना याचं श्रेय देखील दिलं जाईल. आता सगळ्यांची नावं घेतली तर असं काही नाहीये, नाव गुण कोण दुखावतो, परंतु खोपोली भारतीय जनता पार्टीची जी टीम आहे या टीमचं हे यश आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाचं जे पनवेलचं नेतृत्व आहे, जिल्ह्याचं नेतृत्व आहे, तालुक्याचं नेतृत्व आहे, सगळ्यांनी युनिटीचं हे सगळं यश आहे. विशेषतः खोपोली शहराच्या बाबतीत बघायला गेलं तर यशवंत साबळे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर खोपोली शहराला भारतीय जनता पार्टीला एक वेगळी ऊर्जा मिळाली. आणि इतका मोठा दिग्गज चेहरा खोपोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाल्यानंतर खोपोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक नेतृत्व प्रबळ असं नेतृत्व, दमदार असं नेतृत्व मिळालं. आज यशवंत साबळे जे आहेत त्यांचे चिरंजीव विक्रम साबळे ह्या निवडून आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी सानिया त्या काय यासिन शेख यांना देखील सोबत घेतलं होतं. आणि तो अख्खा पॅनल त्यांचा निवडून आला. म्हणजे साबळेंची ताकद आहे हे कोण नाकारू शकत नाही. तिथे जरी कोणी काय म्हटलं की परंतु साबळेंचा प्रभाव आहे, साबळेंची ताकद आहे, हे आपण वेळोवेळी मांडलंय. यशवंत साबळे हा चेहरा आहे आणि आज ते इतक्या मताधिक्याने त्यांच्या दोन्ही जागा आलेल्या आहेत. विक्रम साबळे तर यांचा मताधिक्य तर फारच मोठा आहे आणि शेख यांचं देखील मताधिक्य मोठं आहे. आणि भारतीय जनता पार्टीला ह्या 2 जागा त्यांनी हमखास निवडून आणल्या. विशेषतः आणि खोपोली शहरातले दुसरे जे जुने जाणते जे आपण जुनी भाजप म्हणतो, या भाजपमध्ये जे रेटरेकर आहेत यांच्या सुनबाई देखील निवडून आलेल्या आहेत. आणि बघा, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत कशा प्रकारे खोपोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळालं, त्यांचा स्ट्राईक रेट देखील चांगला झालेला आहे. आणि अतिशय सगळ्यात महत्वाचं म्हणजे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुळकर हा मोठा चेहरा, राष्ट्रवादीचा प्रचंड मोठा चेहरा. आप्पा काही करू शकतात, शहरात काय घडलं तरी आप्पाचं नाव घेतलं जातं. अशा या आप्पांना अर्थात दत्तात्रय मसुळकरांना पाडण्याचं काम, पराभव करण्याचं काम, जाईंट किलर जे व्यक्तिमत्व ठरले ते आहेत किशोर पाटील सारखा नवखा चेहरा. एकेकाळी तो राष्ट्रवादी देखील होता, शिवसेनेत आला, परंतु वाटाघाटीमध्ये त्यांना कमळाच्या चिन्हावर लढावं लागलं. आणि अतिशय त्यांच्या घरातल्या त्यांचे चिरंजीव असतील, त्यांचे सगळे नातेवाईक असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलगी असेल आणि त्यांची सगळी टीम, म्हणजे ते कल्पेश लोणशी, धामनसे, ही अगदी, मी आता बरीच नाव, मला आता काही नावं आठवत देखील नाहीत, परंतु अतिशय उत्तम ह्या सगळ्यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. अतिशय आपली भूमिका लोकांसमोर मांडली आणि भारतीय जनता पार्टीला हायवेच्या पलीकडे अतिशय उत्तमरित्या त्यांनी यश मिळवून दिलं. जी जुनी भाजप जी नाराज झाली होती त्यांना देखील मनवण्यात आलं. त्या आत्रेताई आहेत, संजय मात्रे आहेत, अशी बरीच नावं. आता का तुम्ही सगळ्यांची नावं मला माफ करा, मी नावं मला काही आठवत देखील नाहीयेत, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रचंड ह्या सगळ्या टीमनी काम केलं. त्यांच्या सोबत जे राजू गायकवाड होत्या, त्यांच्या मिसेस रेश्माताई, हा पॅनल निवडून आलेला आहे. आज खोपोली शहरामध्ये यशवंत साबळे यांचं कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे, परंतु किशोर पाटील यांचं देखील कौतुक यशवंत साबळे यांच्यापेक्षा काकणभर जास्त करावं लागेल. कारण किशोर पाटील हे जाईंट क्लिअर ठरलेत. अतिशय तगड्या माणसाला त्यांनी पाडलेले, मोठ्या माणसाला त्यांनी पाडलेलं आहे. आणि जे खोपोली शहराचा जो राष्ट्रवादीचा नाक होता, जे नेतृत्व होतं, इतकं ते नेतृत्व म्हणजे मसुळकर म्हटलं का एक मोठं नेतृत्व, परंतु अशा माणसाला पाडण्याचं काम, पराभव करण्याचं काम किशोर पाटील यांनी केलं आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं नियोजन किती प्रॉपर होतं, किती कणखर होतं, मजबूत होतं, याची ही परिणिती आहे. भारतीय जनता पार्टीला खरोखर शुभेच्छा दिल्या पाहिजेत. सगळ्या टीमला त्यांच्या शुभेच्छा, सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि त्यांना ज्यांनी म्हणजे ही जी सगळी आमदारांचं देखील त्यात कौतुक करावं लागेल. म्हणजे विशेषतः प्रशांतदा ठाकूर, कारण यांनी अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या होत्या. मी त्यांच्या अतिशय जवळ होतो, मी सगळं बघत होतो. परंतु यशवंत साबळे, किशोर पाटील
रेटरेकर ही टीम म्हणजे आता ह्यांना खरंच मानलं पाहिजे. 4 जागा म्हणजे स्ट्राईक रेट अतिशय उत्तम राहिलेला आहे. म्हणजे महायुतीमध्ये त्यांनीच कमी जागा घेतल्या, तरी फार आता त्यापणा केला नाही. परंतु ज्या जागा घेतल्या त्या जागा त्यांनी निवडून आणल्या. काही जागावर त्यांचा पराभव देखील झाला असेल, म्हणजे इंदरमल खंडेलवाल यांचा पराभव देखील झाला असेल. परंतु किंवा त्या जागा फार मोठ्या मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला नाही. ज्यांच्या जागा गेल्या त्या थोड्या थोड्या मताने गेलेल्या आहेत. परंतु मानलं पाहिजे, शेतकरी कामगार पक्षाचं कौतुक करत असताना भारतीय जनता पार्टीचं कौतुक देखील झालंच पाहिजे. यशवंत साबळे तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. विक्रम साबळे यांना देखील शुभेच्छा आहेत. रेटरेकर तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. आणि जॉईंट कलर जे ठरलंय किशोर पाटील, तुम्ही तर तुमचं नाव तर अगदी जिल्ह्यात आता घेतलं जाईल. कारण तुम्ही मसरूकरांचा पराभव केलाय. मोठं तुम्ही कामच केलं एकदम, मानलं पाहिजे. असो.